नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रशांत हिरवे. मी महाराष्ट्राचा असून माझं मूळ गाव वारणा कोडोली, कोल्हापूर साईडला आहे. मी सध्या पुण्यात जॉबला आहे. हडपसर येथे या ठिकाणी राहतोय आणि विमाननगर हे माझं जॉब लोकेशन आहे. सकाळी रोज 9 वाजता जायचं, रात्री 8 ते 9, 9, 10, 11 पर्यंत घरी यायचं. हा माझा डेली रुटीन आहे. घरी फक्त झोपायला यायचं. तर जवळपास हे एक मी चॅनल माझं नवीन जस्ट मी ऍड करतोय. नवीन चॅनल मी क्रिएट केलेलं आहे. दिस इज माय फर्स्ट युट्यूब चॅनल अँड राईट नाव दिस इज माय फर्स्ट व्हिडिओ ॲज वेल. हे एक इंट्रोडक्शन आहे माझं माझ्या चॅनलचं की एक्झॅक्टली या चॅनल थ्रू आपण काय शिकणार आहोत, काय करणार आहे या चॅनलमध्ये किंवा माझा पॉइंट ऑफ व्ह्यू काय आहे या चॅनलसाठी, ट्रेडिंगसाठी एक माझा पर्टिक्युलर व्ह्यू काय आहे. सो त्या व्ह्यू मध्ये एक मला माझं टीम किंवा अं, मला एक टीम बिल्ड करायची आहे किंवा तुम्ही म्हणाल तर मला एक कम्युनिटी बिल्ड करायची आहे जे की सेम ह्या फेज मध्ये आता असतील. आता ही फेज म्हणजे काय स्नायपर ट्रेडर ह्या प्लॅटफॉर्म वरती मी एक माझी पर्सनल जर्नी ट्रेडिंगची, ठीक आहे, ट्रेडिंगची कम्प्लीट जर्नी मी ऍड करतोय की या जवळपास 4 वर्षात मी काय शिकलो. जॉब करत करत मी ट्रेडिंग कसं मॅनेज केलं किंवा नाही मॅनेज केलं किंवा मी कितपत मॅनेज करू शकलो. बरोबर. त्याचबरोबर की जॉबचं एवढं टाइम शेड्यूल असताना पण एखादा व्यक्ती ट्रेडिंग करू शकतो का? तो स्विंग घेऊ शकतो का? तो इंट्राडे करू शकतो का? तो ऑप्शन ट्रेडिंग करू शकतो का? किंवा नाही करू शकत? हे कितपत पॉसिबल आहे? जवळपास आतापर्यंत जेवढे काही ट्रेडर्स आपण युट्यूब वरती बघितले, ठीक आहे, एकतर त्यांच्याकडे काही नव्हतं, ते त्यातून वर आले. काही जॉबला जाण्याच्या आधीच ट्रेडिंग मध्ये शिफ्ट झाले किंवा त्यांनी काही लोकांनी जॉब करत 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 ट्रेडिंग केलंही असेल. काही इंडियामध्ये आहेत, काही बाहेर दुबई फॉरेक्स ट्रेडिंग करतात. पण अशी कुठली जर्नी मी अजूनपर्यंत सुद्धा व्हिडिओमध्ये बघितलेली नाही किंवा युट्यूबला बघितलेली नाही की एक माणूस तो त्याचा स्वतःचा जॉब पण करतोय, जॉब करत ट्रेडिंग पण करतोय आणि त्याचा माइंडसेट स्वतःचा असा आहे की त्याला ट्रेडिंग मध्ये कम्प्लिटली शिफ्ट व्हायचं आहे. तर आतापर्यंत आपण असंही ऐकलंय की तुम्हाला एखादा बिझनेस मध्ये उतरायचा आहे स्वतःला, तर तुमचा जो इन्कम आहे तो पगारापेक्षा डबल असला पाहिजे, पगारापेक्षा जास्त असला पाहिजे. मला सांगा, आता मी सकाळी 8:45ला जातो ऑफिसला. एक सव्वा एक तासाचं ट्रॅव्हलिंग असतं सकाळचं, संध्याकाळचं सव्वा एक तासाचं ट्रॅव्हलिंग असतं. आणि ऑफिसमध्ये मी समजा आता मी माझी पोझिशन लीड इंजिनियर आहे, ठीक आहे. आता एका लीड इंजिनियरला काय कामं राहतात ते कॉर्पोरेट ऑफिस लोकांना सगळ्यांना माहिती असेल. मला सांगा, या टाइम टाईट शेड्यूल मध्ये ट्रेडिंगसाठी आणि माझा बिझनेसचा इन्कम डबल करण्यासाठी टाइम कुठे आहे आपल्याला? बरोबर ना? माणूस म्हणतोय की करू शकतो आपण, 10 मिनिटात मी विमाननगर पोहोचेन, ही दिस इज द आयडल सिच्युएशन. बट ट्रॅफिक मधून जाताना मला एक सव्वा एक तास लागतो ना आपल्याला. हा टाइम सगळा वेस्टेज होतोय ना. त्यामुळे मला वाटतं की आता जी पूर्वीची कन्सेप्ट होती की बाबा तुम्हाला डबल तुमचा इन्कम झाला पाहिजे तुमच्या पगारापेक्षा, तर तुम्ही बिझनेसला शिफ्ट व्हा, ते पॉसिबल नाहीये. आपल्याला सिस्टमॅटिक वे मधूनच ट्रेडिंग साठी शिफ्ट होणं, दॅट इज द राईट वे. सिस्टमॅटिक वे म्हणजे काय? तुम्हाला जर तुमच्या अंगावर काही कर्ज असतील, तुम्हाला फॅमिली डिपेंडन्सी असेल किंवा ती डिपेंडन्सी हळूहळू कशी घालवता येईल, एक टार्गेट ठेवायचं विदिन 1 इयर, विदिन 1.5 इयर. एक टार्गेट ठेवू. तर अशी जी काही सगळी सिच्युएशन आहे, ही स्वतःची माझी स्वतःची आहे. ठीक आहे. आता या 4 वर्षात माझी ट्रेडिंग जर्नी स्टार्ट कशी झाली? सेम तसंच. आम्हाला कॉल यायचे, कुणी तर सांगायचं निफ्टीचा आज हा कॉल बाय करा, निफ्टीचा हा पुट बाय करा. जेव्हा स्टार्टिंगला मला कळालं माझं पहिलं प्रॉफिट 5,000. अरे, माझा पगार दिवसाला त्यावेळी 2,000 होता, मला त्या दिवशी एका दिवसाला 5,000 मिळालं. तिथे मी शॉक झालो. तिथून मग ट्रेडिंग जर्नीला सुरुवात झाली. आता ह्या टोटल 4 वर्षामध्ये मी जवळपास माझे 1-1.5 लाख वाईप आउट केलेले आहेत. म्हणजे कधी मला 50,000 मिळायचे, 50,000 सेव्हिंग्ज केलेले हा मी. माझे 50,000 सेव्हिंग्ज केलेले मी ट्रेडिंग मध्ये टाकले की त्यातले 10-20 हजार रुपये तर असे लॉस मध्ये जायचे. आणि लॉस कसे व्हायचे? चला, आज मार्केट अप जाणार आहे, कॅन्डल ग्रीन दिसली बाय, कॅन्डल रेड दिसली सेल, म्हणजे पुट बाय करायचा, कॉल बाय करायचा. ह्याच्या व्यतिरिक्त आम्ही काही सुद्धा केलं नाही. हे स्टार्ट झाले म्हणजे.
मग जसं जसं कळत गेलं सपोर्ट रेजिस्टन्स, ट्रेंड लाईन्स आणि आत्ताच्या ज्या कन्सेप्ट सगळ्या लिक्विडिटी स्वीप, लिक्विडिटी ग्रॅब, एसएमसी, आयटीसी, व्हॉट एव्हर दोज कन्सेप्ट, तर ह्या लेवल पर्यंत हा सगळा ट्रेडिंग जर्नी आहे. बरं. आता सध्या मी सकाळी म्हणजे माझी जी ड्युटी आहे त्यातून मी ट्रेडिंगसाठी वेळ काढतोय. इंडियन मार्केट पण आणि माझं फॉरेक्स मार्केट. फॉरेक्स मध्ये मी चालू केलं आहे. माझं एक्सएम मध्ये अकाउंट आहे. फॉरेक्स मध्ये मी गोल्ड मध्येच ट्रेड करतो. बीटीसी मला आवडत नाही. बीटीसी खूप मॅनिप्युलेशन करतं आणि मी स्कॅल्पर नाही. मला 1-2 मिनिटाच्या कॅन्डल मध्ये प्रॉफिट करायला आवडत नाही. स्कॅल्पिंग साठी खूप पेशन्स आणि एकदम क्विक एंट्रीज, खूपच क्विक एंट्रीज आणि त्याला खूप चार्टला टाइम देणं गरजेचं आहे. तेवढ्या वेळेसाठी सुद्धा. मी एक इंट्राडे ट्रेडर आहे. मला लेवलवरती पोझिशनल्स त्याच्यामध्ये एंट्री करण्यासाठी, एक्झिट करण्यासाठी खूप जास्त आवडतं. दॅट इज मी गोल्ड मध्ये सुद्धा करतो. मी पोझिशन घेतो तर 3-3, 2-2, 3-3 दिवस मी होल्ड ठेवतो. पॉईंट नॉट वननेच मी घेतोय कारण आता मला तेवढा टाइम पण नाही सगळ्या गोष्टी बघत बसायला आणि संध्याकाळी 8-9 नंतर मला मला टाइम मिळतो गोल्ड मध्ये ट्रेडिंग, त्यामुळे टाइम पण तेवढा मिळत नाही. बट मला माझी ट्रेडिंग स्वतःची जर्नी शिफ्ट करायची आहे. मला माझ्या जॉब मधनं मला ट्रेडिंगला स्विच व्हायचंय, तर माझं डेलीचं काय जे काही सिच्युएशन होती ते उगाच कुठेतरी लिहून ठेवण्यापेक्षा मी एक युट्यूब चॅनल तयार करतो, सगळ्यांना समजवतो, सगळ्यांना कळेल पण कितपत पॉसिबल आहे, कितपत नाही पॉसिबल, राईट? तर this is the platform, Sniper Traders. How like a sniper shoot the enemy. That's how we want to take the entries and exit. Okay, with the profits small lesser. हा एक प्लॅटफॉर्म तयार केलाय. ह्या प्लॅटफॉर्म मध्ये मी लाईव्ह पण येणार आहे. काही ट्रेड्स घेईल लाईव्ह मध्ये. जर समजा मी सुट्टी घेतली आणि इंडियन मार्केटमध्ये मला लाईव्ह येण्याचे चान्स मिळाले तर डेफिनेटली आय मेक इट लाईव्ह फॉर इट. देन या ट्रेडिंग जर्नीमध्ये मी जे काही शिकलोय ऍज अ इन्स्टिट्यूशनल मार्केटिंग लेवल, सॉरी नॉट अ मार्केट, ऍज अ इन्स्टिट्यूशनल माइंडसेट लेवल. ओके, माइंडसेट लेवल इन्स्टिट्यूशनचा काय आहे, तर असे जे काही सायकोलॉजी टर्म्स आहेत जे की मान्य आहे सगळीकडेच मला दिसते, पण आम्ही मी आम्ही जे स्वतः शिकले ही ग्रीन कॅन्डल का झाली, मग त्या ग्रीन कॅन्डलची वीक काय, या सगळ्या बारीक सारीक गोष्टी जे काय आम्ही शिकले ते त्याचा मी एक छोटासा कोर्स क्रिएट करणार. तो सुद्धा मी प्लेलिस्ट वरती ऍड करेन. सो दिस इज हाऊ आय वॉन्ट टू क्रिएट माय जर्नी. विथ द जर्नी आय वॉन्ट टू बिल्ड माय कम्युनिटी. मला पण एक माझी कम्युनिटी डेव्हलप करायची आहे, बिल्ड करायची आहे. आणि आय होप की हे चॅनल तुम्हाला तुमच्या गोल्सना किंवा तुम्ही आत्ता ज्या सिच्युएशन मध्ये आहात तुमच्या जर्नीला सपोर्ट करेल. तुम्हाला यातून काहीतरी शिकायला मिळेल. आणि नक्कीच हे चॅनल आपण सगळेजण ग्रो करू आणि ह्या चॅनल वरती नवीन नवीन व्हिडिओज, एज्युकेशनल पर्पज आणि तुम्हाला या ट्रेडिंग जर्नी मध्ये 90% लोकांसोबत ट्रेडिंग करायचं आहे की 1% लोकांसोबत ट्रेडिंग करायचं आहे हे अंडरस्टँड होईल. आणि आपण का नाही विचार करायचा ट्रेडिंग मध्ये की 1% मध्येच आपल्याला जायचं, तो 1%चा टक्का हा आपल्याला 10% घेऊन जायचा आहे आणि 10%चा टक्का 40% पर्यंत घेऊन जायचा आहे. तर आणि तरच इंडिया ग्रो होईल, तुम्ही ग्रो व्हाल. ओके, तर लवकरच भेटू आपण आपल्या न्यू चॅनल वरती नवीन व्हिडिओ मध्ये नवीन एनर्जी सोबत. माय सेल्फ प्रशांत NH09. नक्की भेटूया. थँक्यू.